शेतकरी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं एक पीक विम्याच्या बाबतीत महत्वाचा निर्णय दिलेला आहे। 2020 मध्ये जो काही पीक विमा खरीपाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, अद्यापपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नव्हता। त्यामध्ये कंपनी टाळाटाळ करत होती। आता असे बरेच महाराष्ट्रातील जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांना या अगोदरचा 2020 असेल, 21, 22, 23, 24 पर्यंतचा सुद्धा विमा मिळालेला नाही। मात्र होतंय काय की जे कोर्टात गेले किंवा जे भांडले, जे बोलले त्यांचा आतापर्यंत मिळालेला आहे, आणि जे वाट पाहत बसले येईन, कोणीतरी करीन, कोणीतरी कोर्टात जाईन, कोणीतरी भांडण, कोणीतरी बोलन आणि मग आपल्याला भेटन, तर त्याला मला वाटतं आतापर्यंत भेटलेलं नाही। आता असं एक प्रकरण परभणी जिल्ह्याचं आहे आणि आता हे धाराशिव जिल्ह्याचं आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2020 मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यावेळेस पीक विमा सुद्धा मंजूर झाला होता आणि मंजूर होऊन सुद्धा कंपनी पीक विमा द्यायला वेगवेगळे कारण लावत होती, टाळाटाळ करीत होती आणि शेतकऱ्यांना त्या पीक विमा देत नव्हती। आता त्यामध्ये 289 कोटी रुपयाचं वाटप सुद्धा त्यावेळच्या त्या पीक विमा कंपनीनं काही शेतकऱ्यांना केलं होतं। मात्र त्यामध्ये बरेच शेतकरी सुद्धा प्रलंबित होते, म्हणजे त्यांना मिळालेलं नव्हता। आणि असं बरेच जिल्ह्यामध्ये झालेले, हे काय नुसतं परभणी धाराशिवच नाही, असे बरेच शेतकरी आहेत की माझा 2023 चा आला नाही, 2022 चा आला नाही, 2021 चा आला नाही असं म्हणणारे। मात्र याच्यासाठी पुढाकार कोणी घेतला नाही। प्रत्येकाची अपेक्षा काय, कोणीतरी जावा, त्यानं कोर्टात भांडाव किंवा त्या कंपनीला भांडाव आणि आल्याच्या नंतर मग आपल्याला बी भेटाव, अशीच प्रत्येकाची अपेक्षा आहे। मात्र जे पुढे झाले, जे भांडले, जे बोलले, कारण आजकाल बोलल्याशिवाय काहीच मिळत नाही। लेकरू बी जवळ रडत नाही तर त्याची माय पाजित नाही पहा, हे आपलं खेड्यापाड्यातलं उदाहरण। आणि तशीच परिस्थिती आजची। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा असा राखाडलेला असेल, भेटलेला नाही मंजूर, हे त्याने या गोष्टी केल्याशिवाय त्यांना मिळणार नाही। आता या धाराशिव मध्ये पीक विमा मंजूर असून दिला नव्हता, 289 कोटी वाटप केला, मात्र आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा 220 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये 2020 च्या खरीपाचे भेटणार आहेत। त्याचं कारण असं आहे की त्याला दिला नाही त्या कंपनीनं, म्हणून त्यानं कोर्टामध्ये धाव घेतली, तिथे याचिका दाखल केली आणि त्यासाठी तिथे चांगले वकील लावले। ऍडव्होकेट धोरडे पाटील यांनी त्या विम्या संदर्भातलं काम पाहिलं आणि त्या कंपनीशी भांडून न्यायालयानं आता निकाल दिलेला आहे की जे काही 220 कोटी रुपये आता या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, त्यामध्ये न्यायालयात 75 कोटी रुपये जमा सुद्धा केलेले आहेत आणि ते व्याजासहित द्यायचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। 134 कोटी रुपये हे राज्य शासनाकडे देणं बाकी होतं, म्हणजे ज्या वेळेस राज्य शासन त्या कंपनीला देतंय त्यावेळेस ती कंपनी शेतकऱ्यांना विमा देते आणि 134 कोटी रुपये सुद्धा राज्य शासनाकडे राहिले होते। आणि आता न्यायालयाने आदेश दिलाय की हे 134 कोटी सुद्धा त्याच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आहेत। म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या कंपन्या किती मुजोर आहेत की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे तरी पण काहीतरी कारण लावायची, चाल ढकल करायची। मात्र यामध्ये त्या परिसरातील, त्या जिल्ह्यातील जे नेते पुढाकार घेतील त्या शेतकऱ्यांचाच आतापर्यंत पीक विमा मिळालेला आहे। आता परभणी जिल्ह्यामध्ये काही शेतकरी आहेत, ते पीक विमा चळवळ म्हणून चालवतात आणि त्यांनी कोर्टात धाव घेतली म्हणून परभणी जिल्ह्याचा सुद्धा मिळालेला आहे। तसाच इथं आता धाराशिव जिल्ह्याची गोष्ट आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये बी पीक विमा मंजूर आहे पण मिळाला नव्हता, त्या कंपनीने दिला नव्हता, त्याने कोर्टात धाव घेतली आणि त्यामुळे मिळालेला आहे। आता तुमच्या कुठं प्रलंबित आहे का, आतापर्यंत मिळालेला नसेल तर तुम्हाला हे केल्याशिवाय पर्याय नाही। मात्र मिळाला का नाही, का तुमचा कोणता राखाडलेला आहे, मंजूर असून त्या कंपनीने दिला नाही, अशी जर गोष्ट असेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।